आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया। शिंदे समितीचा अहवाल आम्हाला दाखवला नाही, नक्की अहवाल काय आहे ते सांगितलं सुद्धा नाही। नानासाहेब जावळेंचा सरकारवर आरोप, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, नानासाहेब जावळेंचा इशारा। शिंदे समितीचा अहवाल आलाय तर तुम्ही ओबीसी मधून देणार का, मराठवाड्यासाठी स्वतंत्र हैदराबाद गॅजेट लागू करणार? सरकार सकारात्मक सांगितले की जी भूमिका या ठिकाणी संघटनेने मांडलेली आहे ती आम्ही मान्य करू। आता 2 दिवस आम्ही वाट पाहू, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आजची बैठक फक्त भाजप प्रेरित लोकांसाठी होती, मराठा आंदोलनकर्ते विनायक पाटील यांचा आरोप। आरक्षण मिळालं नाही तर रायगडावर जाऊन आत्मक्लेश करणार, विनायक पाटील यांचा इशारा। भाजपच्या बाजूचे सरळ सरळ सांगतो, तुम्हाला काही बोलायचं गरज नाही। आता त्याला काही लपून ठेवायचं कारण नाही। सरकार फक्त कुठेतरी वेळ कावपूर्ण करतं। 8 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागणार की सरकारनं जर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे राहणार नाही। देशी गाई राज्यमाता गोमाता म्हणून घोषित, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय। राजकारण भाजपसाठी धंदा म्हणून निवडणुकीच्या वेळी गाईला वंदा, गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची ट्विटमधून राज्य सरकारवर टीका। आम्हाला पुन्हा संधी द्या, 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडू, कर कुठे वाढवायचा आणि कमी करायचा आम्हाला माहिती आहे, लातूरमधील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं भाष्य। अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी घेतली अजित पवारांची भेट। बदलापूरमधील आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागत असल्यामुळे दामलेंनी घेतली भेट, कॅबिनेटमध्ये विषय मांडण्याचं दिलं आश्वासन। सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, सोनार समाजाकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम गुहागर मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये धर्मवीरचं मोफत स्क्रीनिंग। गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, जनतेला माझ्याकडून अपेक्षा, जनता म्हणते तुतारी हाती घ्या, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। साहेब जर दैवत असते तर साहेबांना सोडून गेले नसते, सुरेंद्र पाठारेंची सुनील टिंगरे यांच्यावर टीका। भावनिकतेमधून या सर्व गोष्टी बोलण्यासारख्या असतात, पाठारेंचा टिंगरेंना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर। अमित शहा मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधणार। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगावमध्ये अपघात झाला। भंडाऱ्याच्या अग्रेसन भवन इथे साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात पोलिसांकडून महिलांवर लाठीचार्ज, चेंगराचेंगरीमध्ये 5 ते 6 महिला गंभीर जखमी, महिलांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। नागपूरमध्ये आपचा संघ मुख्यालयापासून बडकस चौकापर्यंत मोर्चा, केजरीवालांच्या प्रश्नांची भागवतांनी उत्तरं द्यावीत, आपच्या कार्यकर्त्यांची मागणी। संगमनेरमध्ये आशा पीर बाबा देवस्थानाच्या दानपेटीची चोरी करणारे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। अटल सेतूवरून उडी मारणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली, सुशांत चक्रवर्ती असं 40 वर्षीय व्यक्तीचं नाव। सुशांत चक्रवर्ती फोर्टमधील SBI बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते।